नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. उद्घाटनापूर्वी या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं अशी येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांची भूमिका आहे आणि तशी आग्रही मागणी आहे. परंतु उद्घाटन झालं तरी देखील नावाचं या ठिकाणी कुठेही अधिकृत झालेलं नाही. आता 25 डिसेंबर रोजी या विमानतळावरून प्रवासी विमान सेवा देखील सुरू होणार आहे आणि अजून देखील विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे येथील भूमिपुत्र नाराज आहे. अगदी या बाबतीत अनेक बैठका झाल्या, आंदोलन झाले. आता तर खासदार बाळेमामांनी 22 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा एक पदयात्रा काढून निषेध आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत या ठिकाणी बबनदादा पाटील असतील किंवा प्रसाद कोविड साहेब आहेत. आपण अगोदर बबनदादांकडे जाऊया. दादा, खरं म्हणजे सर्वात पहिली जी भूमिका होती की बाबा बाळासाहेब ठाकरेंचं नाव या विमानतळाला देण्यात यावं आणि त्यासाठी तुम्ही पाठिंबा दर्शवला होता. तुमच्यावर खूप टीका झालेली, तुम्ही इथे भोगलेली आहे. आणि आता म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडी आता या मुद्द्यावर ठाम आहे की या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं. अगदी महायुती म्हणजे ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा त्यांचे मित्रपक्ष असो, हे सगळे देखील आता दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रह आहेत. परिस्थिती चेंज होत आहे. आता अडलंय कुठे नेमकं हा प्रश्न आहे. 22 तारखेला आंदोलन आहे, 25 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. त्या उद्घाटनापूर्वीच हे नाव दिलं जावं अशी मागणी आहे. परंतु नाव काही दिलं जात नाही. यासाठीच आंदोलन करण्याची तयारी या ठिकाणी दर्शवली आहे. तुमची काय भूमिका असणार? राजे, आपल्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही या विषयावर चर्चा केली. राईट. मोर्चे काढले, आंदोलन केले. आता तुम्ही बोलले का सरकारमध्ये असलेले भाजपवाल्यांची पण इच्छा आहे, पण ती पूर्ण कशी होणार? केंद्रात तुम्ही आहात, महाराष्ट्रात तुम्ही आहात, इथे तुम्ही आमदार खासदार तुम्ही आहात. तुमच्यात इच्छाशक्ती पाहिजे ना. आता कोणीतरी सांगितले आता का त्या दिल्लीत काय माहीतच नाही इथे काय चाललंय. आणि जो नवीन मुंबई एअरपोर्ट नाव दिलं तर आम्हाला आता खरंच वाटायला लागलं का ती मस्करीचं होतं का नवीन नरेंद्र मोदी एअरपोर्ट असंच त्याचं अर्थ निघाला आता तरी लागत आहे. कारण आपल्या सांगण्यावरून 25 तारीख जवळ आली. कधी त्याचा हे होणार? फाईल महाराष्ट्रात आहेत का दिल्लीत आहेत का पुण्यात त्या मंत्र्याकडे आहे, ते उड्डाण मंत्री आहे, त्याचा अद्याप काहीसा तुरावा लागत नाही. आम्ही जो पंतप्रधान येणार होते त्या दिवशी आंदोलन करणार होतो आणि तो जोरदार आंदोलन करणार होता. आर पारचा आमचं आंदोलन होतं. काय होईल ते होईल, आत टाकले तर चालेल, मारले तरी चालेल. या परिस्थितीत आम्ही सगळे विरोधी पक्ष नेते भाजप सोडून आम्ही लढ्याला तयार झालो होतो. पण त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला समजवण्याचा फार प्रयत्न केला का हा प्रश्न आमच्याकडे येतो, पंतप्रधान येणार आहेत म्हणून जबाबदारी आमच्यावर असल्याने तुम्ही आजचा दिवस आंदोलन करू नका, दुसऱ्या दिवशी आंदोलन करा. आम्हा सर्व नेत्यांना पोलीस आयुक्तामध्ये बोलवलं गेलं. 3 तास आम्हाला तिकडे थांबवले. काय काय सांगायचं त्यांचा सगळा प्रयोग त्यावेळी केला. पण बालाराम पाटील साहेब ऐकले नाही. आम्ही तिथून निघून आलो. शेतकरी कामगार पक्षाच्या ऑफिसमध्ये तिथे परत पोलीस आमच्या मागे आले आणि सांगितलं हे तुम्हाला नाही आमचं ऐकलं तर आम्हाला तुम्हाला आताच टाकायला. पण आम्ही घाबरलो नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी करा. पण दुसऱ्या दिवशी करण्याचं कारणच काय? पंतप्रधान निघून जाईल त्याला माहीतच नाही. एक तर अधिकारी सांगतो झाशीला करा, एक सांगतो शिवाजी पुतळ्याजवळ करा. हे चाललं काय? तो बोलता आमच्या कार्यक्रम उरकून घ्यायचा होता. कार्यक्रम उरकून घ्यायचा होता. ते बघा, अनेक वेळा पंतप्रधान त्या जागेवर आले, मोदीजी मुख्यमंत्री आले. दिबा पाटलाचं नावही साधा घेतला नाही. हो, काय नाव घेतला तुम्ही? त्यांच्या भाषणात ऐकले दिबा पाटील इधर का एक नेता था, उसने हे बहुत लोक केले की. अरे नाव सांग ना, मी नाव देतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी 2 महिन्यात आम्ही नाव देऊ. किती महिने झाले राजे? आता भाजपवाले पण सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहे, पण कुठे अडून राहिलंय?
मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची अडचण होती, ती आम्ही उद्धवजींना भेटून ती दूर केली. त्यांचं नाव आम्ही माघार घेतला. एकच नाव राहिले, तो का देत नाही? त्यांच्या मनातच राजे नाही असं आता तुम्हाला वाटतं? माझं मन बोलतो. 25 दिवस त्या दिवसाचं उद्घाटन त्यांनी करून घेतलं. आता पण 25 तारखेचं उड्डाण केलं का आमचे पंख कापले. ते पंखात उडल्यानंतर आम्हाला काय त्या आतमध्ये घुसू देणार नाही. ते तर जाऊ द्या, दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती तिथल्या स्थानिक लोकांकडून त्या प्रकल्पग्रस्तमध्ये नोकऱ्या पण दिल्यात नाही हो. डोक्यावरून आमच्या विमान जाणार, काय त्या विमानाला चाटायचं आहे का? आता पण विमानाचा रोज जातात आपल्या तलोजा गावावर. पण त्याचा उपयोग काय? नाव आमच्या नेत्याचं दिलं गेलं, ज्याने आम्हाला भूमिपुत्रांना मोठे केले. आम्ही शिकायला आम्हाला गाड्या दिल्या, घोड्या दिले, बंगले दिले, आम्ही सुखी झालो. पण एका नावासाठी आम्ही आज त्रस्त होतो. तो राजे नाव अद्याप काय दिलं जात नाही. आता बाल्यामामा आंदोलन करतो. बालाराम पाटलांनी परवा सांगितलं का आमचा आघाडीला त्याला पाठिंबा आहे. आता आघाडी म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सोबत असणार? होणार ना, मी म्हणून बोललो. बालाराम पाटलांनी स्टेटमेंट दिले, आता मी काय वेगळी देऊ? तरी सर्व पक्षीय कृती समिती आहे, मग त्याचा काय संबंध आहे का? तुम्ही पण काय कृती समिती? त्यात रामशेठ आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, गणेश नाईक आहेत, दशरथ दादा त्याचे अध्यक्ष आहेत, आठवले साहेब आहेत, खासदार आहेत, सगळे सगळेच त्यात आहेत ना. अख्खी भाजप आहे. त्या उपयोग काय? तुम्हाला वाटतं म्हणजे तो भाजपाचाच गट आहे असं तो कपिल पाटलाला मंत्रिपद केलं त्याचं खोटं सांगून. त्याला निवडून न दिलं लोकांविषयी का मी केंद्राचा मंत्री आहे, मी नाव दिल्याशिवाय कुठे दिलं? पाटले लोक पण सत्ता त्यांच्या हातात आहे. तुम्ही दिबा पाटलांच्या नावाविषयी सोडा, पण काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही बघत आहात. त्या हम करशे कायदा आम्ही करू तेच. दादा, निवडणुका समोर आलेल्या आहेत, पनवेल महानगरपालिका असतील किंवा इतर सगळ्या. या पार्श्वभूमीवर खरोखर म्हणजे तुम्हाला नाही वाटत की त्यांना एनकॅश करता आलं त्या सगळ्या गोष्टी? जर समजा नाव दिलं तर त्याचा बेनिफिट होईल. म्हणजे दादा, मी बाळाराम पाटील साहेबांशी देखील बोललो, तरी देखील होत नाही म्हणून कुठेतरी अडचण होत नाही. आमचे लोक नुसते बोलतात. निवडणुका आला का त्यांच्याच मागे पैशाने विकले जातात. हा मूळ प्रकल्पग्रस्तांचा दोष. नावाचं नाही त्यांना काय पडलं असं तुमचं म्हणणं? मग पडला असेल तर सत्तेवर काळे आणायला पाहिजेत ना त्यांना. नाव जर तुम्ही ठासून त्यांना सांगायला पाहिजे, बाबा तुम्ही जर नाव नाही दिलं तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही. कुठे अशी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या? आहे का सांगा. अगदी टोकाचा आहे तुमचा. हा, सांगा ना. आता निवडणुका आल्यात, काहीही नावाचं वाद, विधानसभा गेल्या, लोकसभा गेल्या, काय फरक पडलाय का? लोकांच्या यामध्ये बोलायला सर्व ठीक आहे, कृतीत दाखवायला पाहिजे ना. तुम्हाला खूप कोंडीत पकडलं होतं तेव्हा, आता ते कोंडीत भेटले असं नाही वाटत तुम्हाला? वाटतात ना. आम्ही कोंडीत पकडला असताना आम्ही बाळासाहेबांचं नाव मागे घेतले. शिवाय मला पाहिजे वाढलं केलं, ही लोकांना दाखवासाठी केली. कोंडी केली त्याला आम्हाला काही ना शिव्या खाल्ल्या, त्याला पण नाव तर द्या दिबा पाटील साहेबांचं. आम्ही साहेबांचं मागे घेतले. मी जाहीर भाषणात सांगला होता, तुमचा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाहीर सत्कार करू तुम्ही दिबा पाटलांचा. आता पण सांगतो, 25 दिवसाला आणखी 10-12 दिवस आहेत. आता आमदार काल परवा काहीतरी बोलले का, मी वाचली त्यांचे सर्वोत्तम प्रयत्नाला 10 दिवस राहिलेले आहेत राजे. ती प्रक्रिया पूर्ण करायला काय वेळ लागतो तेव्हा सांगतील ते. आम्ही घेतलाय तो विषय, पण त्याची प्रक्रिया आता बाल्यामामा झाली नाही. बाल्यामामाने परवा प्रश्न विचारला सभापतींना, काय उत्तर मिळालं तुम्ही बघितलं? हा मालूम आहे. काय मालूम? त्याच्यानंतर किती विमानतळांना नाव दिलं गेलं, किती आपण 10-15 वर्ष बांधतो, किती विमानतळांना नावं दिली? का देत नाही? द्यायचं मनात नाही असं मला तरी राजे वाटतं. भट साहेब आहेत आपल्या जवळ. भट साहेब, खरं म्हणजे तुम्ही सहकारीच आहात. या सगळ्या बाबतीत अगदी 4 जिल्हे एकत्र आलेले आहे. म्हणजे आता इथला
म्हणजे फक्त रायगडच नाही का, ठाणे, रायगड, अगदी पालघर, नवी मुंबई या 4 जिल्ह्यातील लोकांचा हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज ही जी परिस्थिती आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं काय कारण असावं त्याला? म्हणजे नाव तर द्यायचं सगळ्यांनाच आहे बघा ना आता. म्हणजे तुम्ही महाविकास आघाडी पण म्हणते का नाव दिलं पाहिजे, की ते भारतीय जनता पार्टी किंवा इतर सगळे जे मित्रपक्ष असतील ते म्हणतात, कृती समिती असो, अगदी सर्व संघटना म्हणतात नाव तर दिलं गेलं पाहिजे. उद्घाटनही होऊन गेलेलं आता परत विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर आता विमान सेवा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी नाव दिलं जाईल अशी घोषणा केली होती किंवा असं जाहीर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, परंतु आता हे नाव दिलेलं दिसत नाही, म्हणून हा सगळा प्रकार चालू आहे. काय तुम्हाला काय वाटतं? स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ही केवळ इथल्या भूमिपुत्रांची अस्मिता किंवा येथील आगरी, कोळी, कराडी, भंडारी जमातीतील प्रत्येक भूमिपुत्राच्या अस्मितेचा प्रश्न न राहता हा आमच्या दृष्टीने एक सिम्बॉलिक जे काही विकासाची इथे दालनं उघडणार आहेत, इथे आमच्या डोळ्यासमोर एक ऐश्वर्य उभं राहणार आहे. एक आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच इथे एक तिसरी महामुंबई विकसित होणार आहे. तर या सर्व घडामोडीमध्ये आम्ही भूमिपुत्र हे केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे. आम्ही आमचं सस्टेनेबल रिसोर्स आमच्या बापदाद्यांनी, आमच्या आईवडिलांनी, आमच्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेली जमीन आम्ही या प्रकल्पांसाठी देऊ केला. कारण आम्ही इथे फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून न राहता इथले भागीदार होणार आहोत. या भूमिकेतून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आमच्या अस्मितेसोबतच आमचं या प्रकल्पांमध्ये भागीदारी असल्याचा दावा आहे आणि म्हणूनच आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या केवळ रायगड, ठाणा किंवा अगदी पालघर, नवी मुंबई यांचाच समावेश नसून अगदी जे भूमिपुत्र सर्वत्र ज्यांनी आपल्या जमिनी गमावल्यात अशा प्रकल्पांमध्ये त्याचा देखील या प्रकल्पाला पाठिंबा आहे, या नावाच्या मागणीला पाठिंबा आहे. कारण हे शेवटी सिम्बॉलिक असतं. स्वर्गीय दिबा पाटलांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी जो त्याग केलाय आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी जी ध्येय धोरणं राबवलीत त्याच्यामुळे अगदी आमूलाग्र बदल सरकारला आपल्या ध्येय धोरणांमध्ये करावी लागली आणि त्याची आठवण जिथे जिथे अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहतील त्या ठिकाणी भूमिपुत्रांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी आणि म्हणूनच आमची अत्यंत न्याय्य अशी मागणी स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे व्हावं अशी आहे. आणि सरकार अत्यंत म्हणजे काम चुकारपणा करतोय किंवा अगदी ढकलबाजी करते. इथले आमदार अगदी मोठ्या त्वेषाने सांगतायत की आम्ही जर असं नाव दिलं गेलं नाही तर राजीनामे देऊ. माझे त्या दोन्ही आमदारांना अगदी विनंती आहे की त्यांनी आतापासूनच ते राजीनामे त्यांच्या खिशात ठेवावे. कारण ज्या प्रकारे तुमचे वरिष्ठ आणि जे तुम्ही इथे खाली सांगत सुटता की आमचं डबल इंजिन सरकार आहे, आमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, आम्ही जे म्हणतो ते करून आणतो, परंतु तुमचे वरिष्ठ जे तिथे वरती केंद्रामध्ये बसले ते तुमच्या आमदारांसारख्या अगदी जनप्रतिनिधींच्या भावना देखील लक्षात न घेता अत्यंत श्रूड वागणारी अशी मंडळी आहे. त्याच्यामुळे माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की केवळ 15 दिवस राहिलेले आहेत, आपले राजीनामे आता त्यांनी लिहून खिशामध्ये तयार ठेवावे. अतिशय कठोर शब्दामध्ये या ठिकाणी प्रसाद घोड साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.